नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण छत्रपती संभाजीनगर जीएमसीच्या एक्सपेक्टेड कट ऑफ बद्दल बोलणार आहोत। तत्पूर्वी या व्हिडिओ मध्ये आपण काय काय बोलणार आहोत हे बघून घेऊ। बघा, पहिली गोष्ट फर्स्ट आन्सर की येऊन आलेली आहे। त्यानंतर सेकंड आन्सर कीची एक्सपेक्टेड डेट काय आहे, कधीपर्यंत सेकंड आन्सर की येईल, फर्स्ट आन्सर की आल्यानंतर स्टुडंटचे त्यावर काय मत आहे, त्यानंतर एक्सपेक्टेड नॉर्मलायझेशन डेट कधीपर्यंत राहू शकते, टोटल पोस्ट किती होता त्यावरही आपण बोलणार आहोत। नॉर्मलायझेशन मध्ये एक्झॅक्टली होते काय यावर देखील आपण बोलणार आहोत। आणि एक्सपेक्टेड कट ऑफ ते विदाउट नॉर्मलायझेशन आणि विथ नॉर्मलायझेशन तेही कॅटेगरी वाईज तेही बघणार आहोत। आणि एक्सपेक्टेड रिझल्ट डेट, फायनल रिझल्ट कधीपर्यंत लागेल हेही आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ठीक आहे। बघा, एक्सपेक्टेड डेट ऑफ सेकंड आन्सर की। बघा, फर्स्ट आन्सर की आपली केव्हा आली, 2 सप्टेंबर 2025 ला फर्स्ट आन्सर की येऊन झाली। त्यानंतर फर्स्ट आन्सर की आल्यानंतर विद्यार्थ्यांना काही प्रश्नामध्ये चुका आढळल्या, त्या चुकांसाठी पुन्हा त्यांनी तशी कंप्लेंट रजिस्टर केली। ती पूर्ण प्रोसेस जवळपास 1 महिना घेते, 1 महिना लागतो ती पूर्ण चेक वगैरे करायला। मग सगळ्यांना जर एखादा क्वेश्चन बरोबर असेल तर सगळ्यांना बरोबर मार्क देणे, आणि एखादा क्वेश्चन चूक असेल तर सगळ्यांना ते मार्क चुकीचे मायनस करणे, असं काम केलं जाते सेकंड आन्सर की मध्ये। तर सेकंड सप्टेंबर 2025 ला आपली फर्स्ट आन्सर की आली। तर 1 महिना जवळपास पकडला तर 3 ते 10 ऑक्टोबर पर्यंत आपली सेकंड आन्सर की ही येऊन जाईल असं एक्सपेक्टेड आहे। नेक्स्ट, स्टुडंटच्या व्ह्यू काय आहे याबद्दल। बघा, आपले पेपर झाले छत्रपती संभाजीनगरचे। काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की पेपर हा मॉडरेट होता, तर काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की पेपर हा टफ होता। पण मेजॉरिटी ऑफ स्टुडंटने असं म्हटलंय की पेपर जो आहे टफ होता। बघा, मराठी ही टफ होता, कारण त्यामध्ये जे सिनोनेम आणि अँटोनेम होते, समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द, ते टफ होते असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। मी तर पेपर देऊन नाही आलो, पण जे विद्यार्थी माझ्याजवळ आहेत त्यांनी मला सांगितलं की मराठीमध्ये सिनोनेम्स आणि अँटोनेम्स हे टफ आले होते। इंग्लिश जे आहे ते मॉडरेट होतं। जीके, जीएस आणि करंट अफेअर ही खूप टफ होतं असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। मॅथ आणि रिझनिंग ही मॉडरेट होती। म्हणजे एकंदरीत आपण विचार केला तर मॉडरेट ते टफ या कॅटेगरीमध्ये आपल्याला पेपरला ठेवता येईल, ठीक आहे। नंतर बघू की एक्सपेक्टेड नॉर्मलायझेशन डेट कधीपर्यंत होऊ शकते। आपण आता एक्सपेक्टेड डेट बघितली की कशाची, सेकंड आन्सर की केव्हा येणार आहे त्याची एक्सपेक्टेड डेट बघितली। सेकंड आन्सर की नंतर जवळपास 10 ते 15 दिवसानंतर जे आहे आपल्याला नॉर्मलायझेशन दिसून येईल की 10 ते 15 दिवसानंतर नॉर्मलायझेशन केलं जाईल, ठीक आहे। तर आपली सेकंड आन्सर कीची डेट किती होती, 3 ते 10 ऑक्टोबर। तर 10 ऑक्टोबर पासून ते 10 ते 15 दिवस म्हणजे सेकंड लास्ट जो वीक आहे ऑक्टोबरचा, त्यामध्ये आपलं नॉर्मलायझेशन दिसून येईल, आपल्याला नॉर्मलायझेशन झालेलं दिसून येईल, ठीक आहे। नंतर बोलूया की टोटल पोस्ट किती होत्या। टोटल पोस्ट होत्या, सगळ्यात जास्त ज्या पोस्ट होत्या त्या होत्या ग्रेड 4 एम्प्लॉईच्या होत्या, हॉस्पिटल आणि कॉलेजसाठी 385 होत्या आणि 30 असे मिळून पूर्ण 315 वॅकन्सी होत्या। सो ह्या मेजॉरिटी वॅकन्सी सगळ्यात जास्त ग्रेड 4 एम्प्लॉईच्या होत्या, म्हणून आपण त्यांच्याच कट ऑफ बद्दल या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत, ठीक आहे। तर व्हॉट्स हॅपन इन नॉर्मलायझेशन, नॉर्मलायझेशन मध्ये एक्झॅक्ट होते का। बघा, एक्झाम जो आहे वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये कंडक्ट केला जातो। एक्झाम हा वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये कंडक्ट केल्या गेल्या असल्यामुळे काही शिफ्ट टफ होत्या तर काही शिफ्ट इझी होत्या। ज्या शिफ्ट टफ होत्या त्यांना त्यांच्या मार्कामध्ये 5 मार्क, 8 मार्क, 10 मार्क, 13 मार्क असे 15 मार्कापर्यंत मार्क जे वाढवले जाते। पण ज्या विद्यार्थ्यांची शिफ्ट इझी होती त्यांचे 5 मार्क, 2 मार्क, 4 मार्क, 3 मार्क असे मार्क कम केले जाते। जास्त तर आपल्याला हे पाहायला मिळते की प्रत्येकाचे मार्क हे वाढवले जातात, पण 1-2 केसेसमध्ये कमी केले जातात, ठीक आहे। तर अशा प्रकारे नॉर्मलायझेशन आपल्याला पाहायला मिळेल। नेक्स्ट, एक्सपेक्टेड कट ऑफ विदाउट नॉर्मलायझेशन, हे जो आपण हा जो कट ऑफ बघत आहोत हा विदाउट नॉर्मलायझेशन बघत आहोत। यानंतर एक स्लाइड आहे ती विथ नॉर्मलायझेशन वाली स्लाइड आहे। बघा,
इथे ओबीसीच्या होणार आहोत. हा कट ऑफ आहे विथआउट नॉर्मलायझेशन. विथआउट नॉर्मलायझेशन कट ऑफ म्हणजे ओबीसीच्या जवळपास 155 ते 165 पर्यंत कट ऑफ लागणार आहे. एसटीच्या कट ऑफ 134 ते 150 पर्यंत कट ऑफ लागणार आहे. एससीचा जो कट ऑफ आहे 140 ते 160 पर्यंत लागणार आहे. ईडब्ल्यूएसच्या कट ऑफ 134 ते 154 पर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एनटीबी च्या कट ऑफ 138 ते 156 पर्यंत पाहायला मिळणार आहे. ओपनचा कट ऑफ जो आहे 160 ते 170 पर्यंत पाहायला मिळणार आहे. एनटीसीच्या कट ऑफ 136 ते 156 पर्यंत पाहायला मिळणार आहे. एनटीडीच्या कट ऑफ जो आहे 136 ते 156 पर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे. नंतर बोलूया अदर रिझर्वेशनचे. एक्स सर्व्हिसमॅन आहे त्यांच्या 114 ते 124 पर्यंत कट ऑफ दिसायला पाहायला मिळेल. ऑर्फनच्या कट ऑफ 116 ते 126. प्रोजेक्ट अफेक्टिव्हच्या 116 ते 126 पर्यंत. हा जो कट ऑफ आपण सांगत आहोत हा एक्सपेक्टेड आहे, तेही विथआउट नॉर्मलायझेशन. यानंतर आपण बोलूया विथ नॉर्मलायझेशन कट ऑफ किती हा राहू शकतो. त्यापूर्वी एक इन्स्ट्रक्शन आहे बघा. आता रिसेंटली धर्मदाय आयुक्तालय भरती निघाली आहे, ज्यामध्ये इन्स्पेक्टरच्या खूप मोठ्या प्रमाणात जागा आल्या आहेत. त्या पोस्टसाठी लागलेल्या मॅथ, रिझनिंग, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमी, इंग्लिश आणि हिस्ट्री या सर्वांची तयारी फ्री ऑफ कॉस्ट तेही याच युट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक व्हिडिओ हा डिटेलमध्ये सब्जेक्टला धरून आपण या चॅनलवर टाकणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जी टेलिग्रामची लिंक जी आहे आपण दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये, तर टेलिग्राम चॅनलही जॉईन करून ठेवा. यानंतर आपण बोलूया एक्सपेक्टेड कट ऑफ विथ नॉर्मलायझेशन. विथ नॉर्मलायझेशन कट ऑफ मध्ये खूप जास्त फरक येणार नाहीये. फक्त जो फरक येणार आहे तो इथं बघू शकतो. ओबीसीच्या 160 ते 170 पर्यंत जाणार आहे. एसटी 140 ते 160, एससी 144 ते 164, ईडब्ल्यूएस 140 ते 154, एनटीबी 148 ते 156, ओपन 166 ते 180 पर्यंत जाणार आहे. एनटीसी 146 ते 156, एनटीडी 146 ते 156, एक्स सर्व्हिसमॅन 124 ते 134. ऑर्फनचा कट ऑफ जो आहे 126 ते 136 पर्यंत आणि प्रोजेक्ट अफेक्टेडचा कट ऑफ जो आहे 126 ते 136 पर्यंत जे आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा जो कट ऑफ आहे विथ नॉर्मलायझेशन आहे. नॉर्मलायझेशन मध्ये काही मार्क वाढतील, काहीचे कमी होतील, तर त्या दृष्टीने आपण हा कट ऑफ डिझाईन केला आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्सपेक्टेड रिझल्ट डेट. रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो, तर याचा रिझल्ट जे आहे आपल्याला लास्ट वीक ऑफ ऑक्टोबर पर्यंत पाहायला मिळेल. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि अपडेट मिळवण्यासाठी, असेच अपडेट आपल्याकडून जाणून घेण्यासाठी जे आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन. धन्यवाद.